छावामधली क्रूर औरंगजेबाची अभिनेता अक्षय खन्नाने केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. त्याच्या राग आणणाऱ्या खलनायकी भूमिकेचं पण कौतुक झालं ते त्याच्या अभिनयामुळे. आता पुन्हा एकदा अक्षय खन्ना आणखी एका नव्या मूव्हीसाठी सज्ज झालाय. या मूव्हीतला त्याचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाल्याने आता त्याची पुन्हा चर्चा होऊ लागली. पण हा सिनेमा कोणता आणि अक्षय त्यात कोणती भूमिका करतोय सांगतो. तर हा एक पौराणिक सिनेमा आहे. महाकाली असं या सिनेमाचं नाव. त्यात असुरगुरू शुक्राचार्य यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत वर्मा याच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा मूव्ही असून त्याचं दिग्दर्शन पूजा कोल्लुरू यांनी केलंय. मूळ तेलुगू भाषेतल्या या महाकाली सिनेमातून अक्षय खन्ना पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. ज्या असुरगुरू शुक्राचार्य यांच्या भूमिकेत तो दिसणार आहे ते शुक्राचार्य हे असुरांचे म्हणजे राक्षसांचे पूज्य गुरु, सनातन विद्येचे आचार्य आणि मृत संजीवनी मंत्राचे संरक्षक म्हणून ओळखले जातात. ज्या मंत्राद्वारे ते मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती ठेवतात. या भूमिकेसाठी अक्षयचे पांढरे लांब केस, वाढलेली दाढी आणि कपाळावर टिळा असा शक्तिशाली आणि रहस्यमय ऋषींचा अवतार लक्ष वेधून घेतोय. त्यात त्याला ओळखणंही कठीण झालंय. अक्षय खन्नाच्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे, हे नक्की.